नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. वनसेवक भरती 2024 तर्फा 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देत आहे वनसेवक भरतीसाठी. आणि वनसेवकच्या जवळपास जे 12,991 पदांसाठी जे येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती निघणार आहे. जवळपास डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यानपर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटू शकते. कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवक भरतीचा शासन निर्णय आलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर वनसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि हे जे गट संवर्गामध्ये येते. त्याचबरोबर वनसेवक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो, जिल्ह्यानुसार जागा किती आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. वनसेवक भरतीमध्ये जिल्ह्यानुसार कोणकोणत्या वनवृत्तांमध्ये किती जागा रिक्त आहेत, जसं भंडारामध्ये किती जागा रिक्त आहे, चंद्रपूरमध्ये किती जागा रिक्त आहे, त्याचबरोबर गडचिरोली वनवृत्तामध्ये किती जागा रिक्त आहे, अमरावती वनवृत्तामध्ये किती जागा आहे, नागपूर वनवृत्तामध्ये किती जागा रिक्त आहे. म्हणजे आपापल्या डिव्हिजनमध्ये जिल्ह्यानुसार किती जागा या ठिकाणी वनसेवक मध्ये जागा रिक्त आहे जिल्ह्यानुसार हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून वनसेवक वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. वनसेवक भरती 2024 तर्फा वनसेवकमध्ये जिल्ह्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे तर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी नागपूर वन विभागामध्ये 189 जागा आहे, वर्धा वन विभागामध्ये 168 जागा आहे, भंडारा वन विभागामध्ये 171 जागा आहे, गोंदिया वन विभागामध्ये 205 जागा आहे, पेन्स व्याघ्र प्रकल्प नागपूर 214 जागा आहे, त्याचबरोबर नवगाव नागझिरी व्याघ्र राखीव गोंदिया या ठिकाणी 84 जागा आहे, कार्य आयोजना विभाग नागपूर या ठिकाणी 1 जागा आहे, त्याचबरोबर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या ठिकाणी 94 जागा आहे. तर टोटल नागपूर वनवृत्तारात एकूण 1,126 जागा आहे. त्यानंतर चंद्रपूर वनवृत्तार येते. तर चंद्रपूर वनवृत्तारमध्ये पहा निर्देशन विभाग चंद्रपूर या ठिकाणी जागा तर नाहीच आहे. त्याचबरोबर ब्रह्मपुरी वन विभागमध्ये 104 जागा आहे, मध्य चांदा वन विभागमध्ये 158 आहे, चंद्रपूर वन्य विभागमध्ये 122 आहे, बफर तालुका व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर 98 जागा आहे, कोवर चंद्रपूरमध्ये 141 आहे, कार्य आयोजन चंद्रपूरमध्ये 1 आहे, त्यानंतर चंद्रपूरमध्ये 23 आहे. तर चंद्रपूर वनवृत्तारात एकूण 647 जागा आहे. त्यानंतर आलापल्ली वन विभागमध्ये 202 जागा आहे, सिरोंचा वन विभागमध्ये 200 जागा आहे, भामरागड वन विभागमध्ये 18 जागा आहे, गडचिरोली वन विभागमध्ये 363 जागा आहे, वडसा वन विभागमध्ये 338 जागा आहे, त्याचबरोबर वन संवर्धन तज्ज्ञ चंद्रपूर या ठिकाणी 16 जागा आहे, त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये 9 जागा आहे. तर गडचिरोली वनवृत्तारात एकूण टोटल 1,146 जागा आहे. त्यानंतर अमरावती वनवृत्तार पहा, अमरावतीमध्ये पहा प्रादेशिक वन विभाग अमरावती मेळघाट बुलढाणा अकोला तर या ठिकाणी 443 जागा आहे, वन्यजीव विभाग सिपना गुगामल मेळघाट आकोट अकोला या ठिकाणी 241 जागा आहे, अमरावती बुलढाणा अकोला 72 जागा आहे, कार्य आयोजन अमरावतीमध्ये 6 जागा आहे, वन प्रशिक्षण संस्था चिखलदरामध्ये 15 जागा आहे. तर अमरावती वनवृत्तमध्ये एकूण 777 जागा आहे. त्यानंतर यवतमाळ वन विभाग येते. यवतमाळमध्ये पहा वाशिम वन विभागमध्ये 10 जागा आहे, पुसद वन विभागमध्ये 91 जागा आहे, पांढरकवडा वन विभागमध्ये 88 जागा आहे. त्यानंतर कार्य आयोजन यवतमाळमध्ये तर आहेच नाही. त्यानंतर पांढरकवडा वन्यजीव विभागमध्ये 63 जागा आहे, वाशिममध्ये 6 आहे, यवतमाळमध्ये 22 आहे. तर यवतमाळ वनवृत्तारात एकूण 455 जागा आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर वनवृत्त आहे. तर या ठिकाणी पहा नांदेड वन विभागमध्ये 402 जागा आहे, हिंगोली वन विभागमध्ये 22 जागा आहे, बीड वन विभागमध्ये 258, धाराशिव वन विभागमध्ये तर नाही आहे, वन प्रशिक्षण संस्था जालनामध्ये 10 जागा आहे, मूल्यांकन विभाग छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 1 जागा आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर 33 आहे, त्याचबरोबर बीडमध्ये 35 आहे, जालनामध्ये 40 आहे, नांदेडमध्ये 52 आहे आणि हिंगोलीमध्ये 28 आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर वनवृत्तारमध्ये जवळपास 781 जागा आहे. त्यानंतर धुळे वनवृत्तार आहे. तर धुळे वन विभागमध्ये या ठिकाणी 150 जागा आहे, नंदुरबार वन विभागमध्ये 66 जागा आहे, मेवासी वन विभागात 12 जागा आहे, जळगाव वन विभागात 128 जागा आहे, यावल वन विभागात 50 जागा आहे, नाशिक वन्यजीव विभागमध्ये 20 जागा आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर वन्यजीव विभागमध्ये 20 जागा आहे, संशोधन जालना या ठिकाणी 5 जागा आहे, वन प्रशिक्षण संस्था पाल या ठिकाणी 5 जागा आहे, धुळे या ठिकाणी 2 जागा आहे, नंदुरबारमध्ये 20 जागा आहे, जळगावमध्ये 42 आहे,
त्याचबरोबर धुळे वनवृत्तारात एकूण 520 जागा आहे. नाशिकमध्ये पहा तुम्ही, नाशिकमध्ये जवळपास 111 जागा आहेत. नाशिकमध्ये पश्चिम विभाग नाशिकमध्ये 111 आहे. पूर्व भाग नाशिकमध्ये 205 आहे. अहमदनगर वन विभागमध्ये 72 आहे. कार्य आयोजन नाशिकमध्ये 4 आहे. मूल्यांकन विभाग नाशिक या ठिकाणी 1 जागा आहे. पुणे वन्यजीव विभाग या ठिकाणी 8 जागा आहे. नाशिक वन्यजीव विभागमध्ये 12 जागा आहे. नाशिकमध्ये 40 आहे. अहमदनगरमध्ये 28 आहे. तर नाशिक वनविभागात एकूण 481 जागा आहे. त्यानंतर ठाणे वनविभागामध्ये 155 जागा आहे. डहाणू वन विभागमध्ये 164 जागा आहे. जव्हार वन विभागमध्ये 130 जागा आहे. शहापूर वन विभागात 101 जागा आहे. अलिबाग वन विभागमध्ये 87 जागा आहे. रोहा वन विभागमध्ये 15 जागा आहे. कार्य आयोजन डहाणूमध्ये 2 आहे. त्यानंतर सगाराऊ या ठिकाणी 234 आहे. त्याचबरोबर ठाणेमध्ये आहे ते पुणे वन्यजीव विभागमध्ये 2 आहे. ठाणे वन्यजीव विभागमध्ये 220 आहे. सहावी ठाणे या ठिकाणी 23 आहे. त्याचबरोबर अलिबागमध्ये 29 आहे. भूमी अभिलेख पश्चिम प्रदेश पनवेल या ठिकाणी 2 आहे. संशोधन केंद्र वाडा 6 आहे. वन प्रशिक्षण संस्था शहापूर 5 आहे. त्यानंतर ठाणे वनवृत्तार एकूण जवळपास 1175 जागा आहे. त्यानंतर पुणे आहे. पुणे वन विभागमध्ये 211 जागा आहे. जुन्नर वन विभागमध्ये 129 जागा आहे. सोलापूर वन विभागमध्ये 76 जागा आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 52 जागा आहे. संशोधन पुणेमध्ये 3 आहे. पुणेमध्ये 10 आहे. सोलापूरमध्ये 26 आहे. पुणे वनवृत्तारमध्ये 507 जागा या ठिकाणी आहे. कोल्हापूर वन विभागमध्ये पहा, कोल्हापूर वन विभागमध्ये 190 जागा आहे. सातारा वन विभागमध्ये 129 जागा आहे. सावंतवाडी वन विभागमध्ये 35 जागा आहे. सांगली वन विभागमध्ये 105 जागा आहे. चिपळूण वन विभागमध्ये 26 जागा आहे. त्यानंतर पहा, कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरमध्ये 195 आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर 31 जागा आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर 33 जागा आहे. कोल्हापूरमध्ये 29 आहे. सांगलीमध्ये 25 आहे. सातारामध्ये 12 आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग 4 आहे. कोयनानगर संशोधन कोयनानगरमध्ये 3 आहे. संशोधन दोडामार्ग 6 आहे. संशोधन आजरामध्ये 6 आहे. संशोधन पुणेमध्ये 2 आहे. तर कोल्हापूर वनवृत्तावरात एकूण 831 जागा या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर हे होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती. ठीक आहे. तर तुम्हाला यावरून कळलंच असेल की कोणकोणत्या वनवृत्तावरमध्ये किती जागा रिक्त आहे. ठीक आहे. तर हा जे शासन निर्णय वनसेवकाचा, तर येणाऱ्या दिवसामध्ये वनसेवकांची जे विद्यार्थी मित्रांनो 12,991 पदांसाठी ही भरती येत आहे. ठीक आहे. तर यामध्ये शिक्षण फक्त 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि 12वी पास. ठीक आहे. जे पण मुले 10वी 12वी पास असाल त्या मुलांना फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल. स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे. सदर पद गट ड मधील राहील व त्याची सातव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे. सदर पदाचे पदनाम वनसेवकासच राहणार आहे आणि सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल. तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी. कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे. कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.